आज पाहणार आहात की जिना या विषयावर। तर जिना म्हणजे पायऱ्या, आणि पायऱ्या कोणत्या असाव्या आणि कोणत्या दिशेला असाव्या मागच्या भागात पाहिजे। आणि आता समजा जर एखाद्या वेळेस जर आपल्या पायऱ्या असतील कुठं, तर बाबा की समजा असेल ईशान्येला, त्याच्यानंतर आग्नेयेला, पूर्वेला, त्यानंतर असतील ह्याला पूर्वेला, उत्तरेला, त्याच्यानंतर वायव्येला असतील, तर मग काय करायचं, तर एक काय करायचं, एक तांब्या घ्यायचा, तांब्याचा तांब्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मध, थोडीशी साखर, त्याच्यानंतर थोडंसं गोरोचन, थोडंसं केशर, त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं केशर, त्याच्यानंतर थोडेसे 21 तांदूळ, 21 तांदळानंतर एक 5 मुखी रुद्राक्ष, त्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं, 5 मुखी रुद्राक्षानंतर हे 5 मुखी रुद्राक्ष टाकलं, एक मोती टाकायचा, आणि हे पूर्ण ह्याला काय करायचं, हे टाकल्यानंतर त्या तांब्यामध्ये ते तांब्या फक्त आपल्याला याच्यावर ठेवायचा, कुठं की ज्या दिशेला आपल्या वायव्येच्या खाली जर आपल्या पायऱ्या असतील, तर त्या वायव्येच्या ठिकाणी जो पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या खाली आपल्याला जमिनीमध्ये याला गाडायचं, म्हणजे पुरायचं। तर हे कशासाठी बाबा, याच्यावर जर उपाय नाही, पण हे काही एक कमी उपाय आहेत। तर हे उपाय जर वायव्येला तुमच्या पायऱ्या असतील तर सांगितला, वायव्येच्या खाली पायऱ्याच्या तिथं। आणि जर आता समजा पायऱ्या असू नये, पण पायऱ्या कशा असाव्या, तर पायऱ्या हे कधीही गोल आकाराच्या असू नये, पायऱ्या ह्या कधी सरळ आकाराच्या असावा, पण नैऋत्य दिशेतच पायऱ्या असाव्या, नैऋत्य दिशेत असल्यानंतर गोल आकाराच्या राहू नये। आणि पायऱ्या ह्या घडी जशी फिरते आपली तशी घडीसारख्या असाव्या, उजवीकडून डावीकडून, असे डावीकडून म्हणजे उजवीकडे जाणाऱ्या असाव्या, उजवीकडून डावीकडे कधी असू नये, डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या असाव्या पायऱ्या। तर काय होतं, आपल्याला योग्य त्या गोष्टी लाभतात, आणि या पायऱ्या असल्यानं सुख शांती वगैरे लाभतात। आणि जर पायऱ्या जर योग्य नसतील, तर पायऱ्याच्या खाली जर ज्या ठिकाणी आपल्या पायऱ्या असतील, पायऱ्याच्या खाली देवघर तर सांगितलं पाहिजे, पण त्या ठिकाणी कपाट, त्यानंतर त्या ठिकाणी असं कुठलंही साहित्य वगैरे काही राहू नये, यासाठी पायऱ्या ह्या नैऋत्य दिशेला असावे एक तर, नाहीतर दुसरं तुमच्या दक्षिणेपासून जे नैऋत्यपर्यंत दिशा आहे त्याच्या मधल्या भागी, किंवा नैऋत्यपासून पश्चिमेपर्यंतच्या मधल्या भागात, किंवा नैऋत्य दिशेमध्ये असेल तर चालतं।